लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीतील धुसफूस शिगेला. अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची क्लिप. सुनेत्रा पवारांकडे सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्याच एका नेत्यानं सुनेत्रा पवारांना ऑडिओ क्लिप ऐकवल्याची सूत्रांची माहिती. ऑडिओ क्लिपमध्ये एक नेता अजित पवारांवर खालच्या भाषेत बोलला. अनुभवी नेत्यांना सहजासहजी कुणी डावलत नसतं. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. तर अदिती तटकरेंचं पद सुनील शेळके यांना दिलं जाऊ शकतं असाही दावा. अजित पवारांचा सर्वाधिक छळ रोहित पवारांनी केला. बारामती आपल्या नावानं ओळखली जावी यासाठी रोहित पवार यांचा खोटारडेपणा सुरू. उमेश पाटील यांची टीका. राजकारण समाजकारणाचं आकलन उमेश पाटील यांच्याकडे दिसत नाही. अशा व्यक्तींना उत्तर देणं म्हणजे स्वतःची राजकीय उंची कमी करणं. रोहित पवार यांचा उमेश पाटलांवर पलटवार. राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्याची पार्थ पवारांविरोधात शरद पवारांकडे तक्रार. आम्ही पक्षासाठी मेहनत घेतली. कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज देण्याची मागणी. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींवर तटकरे आणि पटेलांची शरद पवारांशी चर्चा. पटेल तटकरेंचं म्हणणं पवारांनी फक्त ऐकून घेतलं. सूत्रांची माहिती. 12 मे रोजी सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेतल्याची माहिती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा झाल्याचं पार्थ पवारांना वाटतंय. शरद पवारांकडे तक्रार झाली असली तरी पार्थ पवार ऐकणार नाहीत. अंजली दमानिया यांचा दावा. 43 वर्षांचा राजकीय प्रवास. मला जेव्हा बोलायचं आहे त्यावेळी बोलणार. पार्थ पवारांवरून माध्यमांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. पक्षाची बदनामी करणाऱ्या पोस्टबद्दल राष्ट्रवादीचे प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना वरिष्ठांकडून समज. नव्या कार्यकारिणीत पवार कुटुंबाच्या नातेवाईकांना संधी दिल्याचा श्रीवास्तव यांचा आरोप. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार. पार्थ पवारांशी बोलायची इच्छा नाही. पार्थ पवारांचा VSR कंपनीच्या विमानातून प्रवास. सुनेत्रा पवार यांचा उड्डाण मंत्री नायडूंसोबत फोटो. आम्ही मात्र प्रामाणिकपणे लढतोय. रोहित पवार यांचं भाष्य. मुंबईतील एका खासगी कंपनीच्या इव्हेंटमध्ये जय पवार यांच्या सर्व पदांचा उल्लेख. राष्ट्रीय सचिव, खजिनदार आणि शिस्तभंग समितीचे अध्यक्ष म्हणून उल्लेख. राष्ट्रवादीच्या 29 एप्रिलच्या पत्रातील पदांचा उल्लेख. पार्टी फंडातून ब्युटी पार्लरचा होणारा खर्च अजित पवारांना चालत नव्हता. पार्थ पवार यांनी या सर्वांचं ऑडिट करावं. रोहित पवार यांची मागणी. मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार. अंतरवाली सराटेत 30 तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा. 1994च्या धर्तीवरच सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा GR काढा. जरांगे मागणीवर ठाम. मुख्यमंत्री फडणवीसांबद्दल द्वेष नाही. मात्र हैदराबाद गॅझेटचं GR काढल्यानंतर प्रमाणपत्र का रोखलं? जरांगेंचा सवाल. आंदोलनाच्या तारखेच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या. जरांगेंचा अल्टिमेटम. कुणबी उल्लेख असलेल्या खऱ्या नोंदींवर प्रमाणपत्र देण्याचे आदेश. नोंदींमध्ये खाडाखोड असल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाहीत. मंत्री बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट. मनोज जरांगेंना कुणीतरी भेटल्यानंतर त्यांनी उपोषणाचा इशारा दिला. फडणवीसांबाबत रोष असल्यानं त्यांचं नाव घेतलं जात आहे, जे चुकीचं आहे. प्रसाद लाड यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीस ब्राह्मण असल्यानं कोंडी करण्याचा प्रयत्न. मात्र फडणवीसांची सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका. मंत्री गणेश नाईक यांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर. मनोज जरांगे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते असू शकतात. जरांगे मराठा समाजाचा नेता असू शकत नाही. गुणरत्न सदावर्ते यांची टीका. मनोज जरांगेंमुळे मराठा समाजाचं EWS आरक्षणाचं नुकसान झालं. जरांगे पाटील हे मराठा योद्धा नव्हे तर मुस्लिम योद्धा. अजय महाराज बारसकर यांची टीका. जरांगेंवर टीका करताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची जीभ घसरली. बिंडूक नेता आणि बिंडूक आंदोलन असं म्हणत नवनाथ वाघमारे यांच्याकडून जरांगेंना शिवीगाळ. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील 2 आरोपींना CBI कोठडी. PV कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेला 10 दिवसांची कोठडी. तर बायोलॉजी प्राध्यापिका मनीषा मांढरे ही अटकेत. CBI कडून मांढरेच्या घराची झाडाझडती. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेच्या पुण्यातील घराची झाडाझडती. CBI कडून 9 तासाहून अधिक काळ घराची झाडाझडती. घरातून लॅपटॉपसह काही कागदपत्र जप्त. नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार PV कुलकर्णीचं बीड कनेक्शन समोर. बीड शहरातील शाहूनगर भागात कुलकर्णीची संपत्ती. बीडमधील जागेवर पुण्यातील एका खासगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिल्याचं समोर. नीट परीक्षा रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांना मानसिक धक्का. नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवलं. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्यांची आत्महत्या. CBI कडून आरोपी शुभम खैरनार संदर्भात चौकशी सुरू.
नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा वाघमारे पुण्यातील घरातून सूत्र फिरवायची, तर तिचा पती डॉक्टर संजय वाघमारेचा बिब्बेवाडीत दातांचा दवाखाना. सीबीआयकडून प्रकरणाचा तपास सुरू. आरोपी मनीषा वाघमारेनं शेजाऱ्यांचीही फसवणूक केल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशातल्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देण्यासाठी 8 लाखांची फसवणूक, शेजाऱ्यांची तक्रार. मनीषा वाघमारे आणि पीव्ही कुलकर्णीनं नीटची प्रश्नपत्रिका पसरवली. कुलकर्णीनं वाघमारे मार्फत इतरांना प्रश्न पुरवले. आरोपी मनीषा मांढरे मार्फत आरोपी मनीषा वाघमारे आणि पीव्ही कुलकर्णी यांची ओळख. एनटीएमध्ये 2 नव्या सहसचिवांची केंद्राकडून नियुक्ती. अनुजा बापट 1998च्या बॅचच्या सांख्यिकी सेवा अधिकारी, तर रुचिता वीस 2004 बॅचच्या संपर्क माहिती तंत्रज्ञान अधिकारी. सरकारकडून नीटच्या 22 लाख उमेदवारांचा विश्वासघात. धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ मंत्रिपदावरून हटवा, अन्यथा मोदींनी स्वतः पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारावी. राहुल गांधी यांचं आव्हान. अशिक्षित लोकांना सत्तेत बसवू नका. नीट पेपरफुटी प्रकरणावरून संगीतकार विशाल दादलानी यांचा संताप. विचार करूनच मतदान करा. परीक्षा व्यवस्थेत मोठ्या सुधारणा करण्याची मागणी. शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँका सील करा. संबंधित बँकांचा वीज पाणी पुरवठा आणि रस्ते बंद करा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. अमरावतीतील बैठकीत बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना झापलं. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्य शासनाकडे निधी कमी, मात्र मागणी नसताना राज्य शासन अनावश्यक प्रकल्पांचं काम करतंय. राज्य शासनाच्या धोरणावर जयंत पाटील यांच्याकडून संताप व्यक्त. शरद पवारांचा बारामतीत शेती पाहणी दौरा. शरद पवारांकडून एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊसाची पाहणी. बारामतीत शरद पवारांकडून ऊसाच्या शेताची पाहणी. शक्तीपीठबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होण्याआधीच पराचा कावळा करण्यात अर्थ नाही. विरोधक वैयक्तिक कामासाठी मुख्यमंत्र्यांना चोरून भेटतात. सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता जयंत पाटलांवर टीका. काही संघटनांकडून सीमा भागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेला धक्का देण्याचा प्रयत्न. मराठी माणसांच्या संरक्षणासाठी ठामपणे उभे राहू. आमदार रोहित पाटील यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमृता फडणवीस यांचा फ्रान्स दौरा रद्द. कान्स फिल्म फेस्टिव्हलला न जाण्याचा निर्णय देशप्रथम म्हणत अमृता फडणवीसांनी सोशल मीडियावर केली पोस्ट. महावितरणच्या बैठकीत अंबादास दानवे यांनी अधिकारी आणि कंत्राटदार एजन्सींना धारेवर धरलं. अखंडित वीज पुरवठ्यासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च, मात्र लोडशेडिंगमुळे शेतकरी आणि सामान्यांना फटका. अंधेरीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन. लव्ह जिहाद, बांगलादेशी आणि ड्रग्ज विरोधात आंदोलन. आमदार मुर्जी पटेल यांचं नाव असलेल्या बोर्डचीही तोडफोड. नाशिक टीसीएस प्रकरणातील निदाखांबाबत एसआयटी आधीच स्थापन. माझी चौकशी करा, मी कुठेही यायला तयार. शिवसाटांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर जलील यांची प्रतिक्रिया. साध्वी प्रज्ञा ठाकूर आरोपांमुळे जेलमध्ये गेल्या. भाजपनं त्यांना उमेदवारी देत खासदार केलं. टीसीएस प्रकरणात आरोप सिद्ध न होताच घर का पाडण्यात आलं? इस्लाम पक्षाचे अध्यक्ष आसेफ शेख यांचा सवाल. चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारकडून निर्बंध. 99.9% शुद्ध चांदीच्या आयातीवर बंदी. तात्काळ निर्णय लागू करण्याची केंद्र सरकारची घोषणा. नेदरलँडमध्ये भारतीय वंशाच्या लोकांकडून मोदींसमोर भारतीय संस्कृतीचं सादरीकरण. एका सामुदायिक कार्यक्रमाप्रसंगी राजस्थानची संस्कृती आणि परंपरांचं सादरीकरण. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची बदली. न्यायाधीश VH पाटोदकर यांच्या जागी धुळ्यातील न्यायमूर्ती JR पुलाते यांची नियुक्ती. कोलाड, नागोठणे आणि आमटेम इथल्या उड्डाणपुलांची कामं अद्याप अपूर्ण. कामं 100% पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नये. सुनील तटकरे आणि मंत्री आदित्य तटकरे यांची भूमिका. मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्ण असतानाही 2 टोल नाक्यांवर वसुली सुरू. अर्धवट रस्त्यावर टोल आकारणी म्हणजे कोकणवासियांची चेष्टा. चित्रलेखा पाटील यांच्याकडून संताप व्यक्त. भाडेकरूंची पडताळणी करा. मीरा भाईंदर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मुझफ्फर हुसैन यांचं वक्तव्य. तर बकरी ईद शांततेत साजरी करण्याचंही आवाहन. पुण्यातील रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याचं प्रकरण. आरोपी शिवाजी राठोडला 22 मे पर्यंत पोलीस कोठडी. हडपसरमधील रुग्णालयात आरोपीनं बॉम्बसदृश वस्तू ठेवली होती. पुण्याच्या सोने सांगवीमध्ये 2 आरोपींकडून पोलिसांवर गोळीबार. पोलिसांकडूनही स्वरक्षणासाठी आरोपींवर गोळीबार. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा गोळीबार. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फर्निचर दुकानावर गोळ्या झाडल्या. शुभम लोणकरकडून गोळीबाराची जबाबदारी घेत फेसबुक पोस्ट. गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू. श्रीरामपूरमध्ये टवाळखोरांनी भर चौकात कॉलेजची बस फोडली. बस चालकानं कट मारल्याचा आरोप करत 4 टवाळखोरांकडून बसची तोडफोड. श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतलं. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण तर हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक.
मुंबईतील पूर्वांचल महोत्सव मार्टी 9 कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. या महोत्सवात पूर्वांचलचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी. मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून अमरावतीच्या दर्यापूर उपविभागीय महसूल कार्यालयाची साडाझडती. प्रलंबित प्रकरणांचा तातडीनं निपटारा करा. नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. बावनकुळेंच्या अधिकाऱ्यांना सूचना. जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झालेल्या प्रतापगड किल्ल्याची पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाहणी. किल्ल्याच्या सुरू असलेल्या संवर्धनाबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या सूचना. नागपूर मडगाव द्विसाप्ताहिक रेल्वे सेवेला केंद्रीय मंत्री गडकरींकडून हिरवा झेंडा. नागपूर ते गोवा प्रवास सोपा होणार. कोकण आणि मध्य रेल्वे थेट जोडल्या जाणार. गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दूध दरात वाढ. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर 2 रुपयांनी दरवाढ. म्हशीच्या दूध विक्री दरात मात्र कोणताही बदल नाही. नवीन दर 21 मे पासून लागू होणार. जळगावमध्ये मोकळ्या जागांवर दारू पिणाऱ्यांवर कारवाई. पोलीस अधीक्षकांकडून पाहणी करत उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर कारवाई. मद्यपींना कान पकडून उठाबशा काढायला लावल्या. जळगावमधील एरंडोल परिसरात ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. स्थानिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक. चोरीला गेलेले 2 ट्रॅक्टर हस्तगत. संगमनेरच्या खरशिंदे गावात 65 वर्षीय आजीनं बिबट्याला घरात कोंडलं. गंगूबाई गायकवाड यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक. वनविभागानं ग्रामस्थांच्या सहकार्यानं बिबट्याला जेरबंद केलं. चंद्रपूर जिल्ह्यात मिरचीचं बंपर उत्पादन झाल्यानं बाजार समितीत मिरचीची मोठी आवक. राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणातील मिरची चंद्रपुरात दाखल. व्यापाऱ्यांमध्ये आनंद. गोंदियात रब्बी धान खरेदीला वेग. आतापर्यंत 58,000हून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख क्विंटलपेक्षा अधिक धान खरेदी. गोंदिया जिल्ह्यात मका खरेदीला वेग. 17 केंद्रांवर मक्याची खरेदी सुरू. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर आणखी 8 मका खरेदी केंद्र सुरू. शेतकऱ्यांच्या 2113 क्विंटल मक्याची खरेदी. कोल्हापूरच्या राधानगरी धरणात 32% इतकाच पाणीसाठा शिल्लक. पाणीसाठा कमी झाल्यानं धरणाच्या मध्यभागी असलेली छोटी मोठी बेटं नजरेस पडायला सुरुवात. धरणातून भोगावती नदीत होणारा विसर्ग थांबवला. शेतीवर परिणाम होण्याची शक्यता. अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी. माजी आमदार शरद पाटील यांचं जिल्हाधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा निवेदन. करमाळ्यातील मांगी तलावात 36% पाणीसाठा. डाव्या कालव्यातून पर सेकंद 900 लिटरनं मांगी तलावात विसर्ग. 22 गावातील 3117 हेक्टर क्षेत्र मांगी तलावावर अवलंबून असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. धुळ्यात नागरिकांना पाणी मिळण्यासाठी योग्य नियोजन करा. महापौर मायादेवी परदेशी यांचे पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत निर्देश. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.